लाज वाटू लागली। संजय शिरसाट साहेब हे आमचे पालकमंत्री आहे, सामाजिक न्याय मंत्री आहे, हे म्हणतानाही आम्हाला लाज वाटू लागली। याचं कारण असं आहे की आम्हाला त्यांनी दुर्गंधीमध्ये ड्रेनेजमध्ये घाणीमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे। ड्रेनेजच्या समस्यासाठी जर या ड्रेनेजच्या समस्यासाठी आजही आम्हाला जर भांडावं लागत असेल तर हे खूप मोठं दुर्दैव आहे। वारंवार आम्ही महानगरपालिकेला ड्रेनेज संदर्भात रस्त्या संदर्भात निवेदन देतोय, पण आमचा आवाज त्यांना ऐकू येत नाही। यांना फक्त श्रीमंताचा आवाज ऐकू येतो का? आमच्या गोरगरिबांचा आवाज तुम्हाला ऐकू येणार नाही का? या ज्या महिला आहेत या काम धंदे सगळं सोडून इथपर्यंत येतात, वारंवार आपला आवाज या महानगरपालिकेला सांगतात की आमचं हे म्हणणं ऐकून घ्या, ही दुर्गती वाढत चालली आहे। त्याच्या स्वास्थ्याविषयीचा खूप गंभीर प्रश्न निर्माण होत आहे। आणि याचं सगळ्यात मोठं कारण जे तो जो स्प्राइट सेंचुरीचा नाला आहे पन्नालाल नगर मध्ये, तो नाला नैसर्गिक नाला दाबण्याचं काम काही भूमाफियांनी काही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मिळून हे कटकारस्थान केलेलं आहे। त्या नाला दाबल्यामुळे कारण असं झालंय की रामानगर मध्ये पावसाचं पाणी ते साचून राहतंय, त्याचा वलंडा जो बाहेर निघायचा असतो तो वलंडा होत नाहीये, रस्ते नाहीये, ड्रेनेज नाहीये, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी वाढत चाललेली आहे। का हो मनपा आयुक्त साहेब, खूप मोठ्या थाटामध्ये अतिक्रमण करता, मग डेव्हलपमेंट करा ना आमच्या गोरगरिबांचं। ते करणार नाहीत का? आमचा आवाज कोण ऐकणार? वारंवार आम्ही निवेदन देतोय, ती स्प्राइट सेंचुरी नावाची बिल्डिंग नाल्यावरती उभा आहे, त्याचा नकाशा आहे, त्याचे फोटो आहे, तरी सुद्धा कारवाई करत नाही। मनपा आयुक्त फक्त श्रीमंतांना तुम्ही न्याय देणार का? गरिबांना न्याय देणार नाही का? लवकरात लवकर रामानगर गल्ली नंबर 2 आणि संपूर्ण रामानगर ड्रेनेजची अवस्था पाहता ड्रेनेजचं नवीन काम झालं पाहिजे, नवीन रस्ता त्या ठिकाणी झाला पाहिजे। नाहीतर आम्ही रामानगरच्या वतीनं सांगतो, आम्ही सगळे या ठिकाणी एक तीव्र प्रकारे आंदोलन केल्याशिवाय, उपोषण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा थेट इशारा आम्ही मनपा आयुक्ताला देतो आणि या ठिकाणचे प्रतिनिधी आहे त्यांना देतो। जय भीम, जय शिवराय, जय छत्रपती संभाजीनगर। ऑल इंडिया पॅन्थर सेना महाराष्ट्र युवक अध्यक्ष बंटी सदाशिव।